आणि थेट मुंबईतली ही दृश्य आपण सध्या पाहतो. 26/11 मुंबईतल्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्यांसाठीचं जे स्मारक आहे या ठिकाणी मुख्यमंत्री आता अभिवादन करण्यासाठी येत आहेत. तर शहीद पोलिसांना या ठिकाणी आदरांजली वाहण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या स्मारकावर येऊन मृत पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. 26/11च्या मुंबईवरच्या या हल्ल्याला आता 17 वर्ष पूर्ण झाल्या. 17 वर्षानंतर सुद्धा या सर्व आठवणी अजूनही तितक्याच ताज्या आणि तितक्याच जागृत आहेत. माननीय ॲडव्होकेट श्री आशिष शेलार, पालकमंत्री मुंबई उपनगर. माननीय श्री मंगल प्रभात लोढा, सहपालकमंत्री मुंबई उपनगर. 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर हा दहशतवादी हल्ला झालेला होता. माननीय श्री राजेश कुमार मीना, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य. माननीय श्री इकबाल सिंह चहल, अपर मुख्य सचिव, गृह, महाराष्ट्र राज्य. माननीय श्रीमती रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य. 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर जो भीषण दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्याला आता हे 16 वर्ष उलटून 17वं वर्ष सुरू आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये अजूनही या कटू आठवणी जिवंत आहेत. माननीय श्री आणि या भीषण हल्ल्यामध्ये, दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना आज आदरांजली वाहिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदरांजलीच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. 26 नोव्हेंबरच्या या रात्री दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख असलेले हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून सुरू झालेलं मृत्यूचं तांडव हे ताजमहाल हॉटेल्सवर जाऊन संपलेलं होतं. 160हून अधिक लोकांना यावेळी प्राण गमवावे लागले होते. तर सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागलेला होता.
प्लीज बी सीटेड. यानंतर आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. पार्टी के थोड़ी पार्टी माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. तर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे आणि या शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आता मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. 17 वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबर 2008ला मुंबई दहशतवादी हल्ल्यानं हादरलेली होती. पाकिस्तानातल्या लष्कर तैयबा गटाच्या 10 दहशतवाद्यांच्या एका गटानं मुंबई शहरामध्ये बोटीच्या सहाय्यानं प्रवेश करत संपूर्ण शहरभर भयंकर हल्ले घडवून आणले होते. संपूर्ण देशच नव्हे तर जग या हल्ल्यांनी हादरलेलं होतं. 4 दिवस सगळं हे ऑपरेशन चालू होतं. 166 मुंबईकर यामध्ये मारले गेले होते. 300हून अधिक जण जखमी झाले होते आणि या हल्ल्यांनी केवळ मुंबई नव्हे तर भारतासह संपूर्ण जग हादरलेलं होतं. हा हल्ला भारताच्या इतिहासातला सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून आजही लोकांच्या स्मरणामध्ये अजूनही या सगळ्या कटू आठवणी ताज्या आहेत. या हल्ल्यात सामील झालेल्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं ठार केलेलं होतं. तर अजमल कसाब हा एकमेव जिवंत दहशतवादी पकडला गेलेला होता. तर केवळ फक्त 10 जणांचं काम नाही तर एक खूप मोठा मास्टर माइंड असलेला हा दहशतवादी हल्ला होता. आणि या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांसाठी आज स्मरणाचा आजचा दिवस आहे आणि तोच कार्यक्रम आपण थेट पाहत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना या ठिकाणी त्यांचं स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे. तसेच इथून पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गेटवे ऑफ इंडिया इथेही जाणार असल्याचं कळतंय. याही ठिकाणी एक मृत्यूचा मोठा थरार झालेला होता. कॅफे लिओपोल्ड पासून सुरू झालेला दहशतवाद्यांचा हा थरार ताजमहल हॉटेलपर्यंत पोहोचलेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जीवितहानी झाली होती. या ठिकाणी मुख्यमंत्री आता पोहोचून गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी देखील श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. तर काही वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेटवे ऑफ इंडिया इथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतील आणि त्यानंतर त्यांच्या पुढच्या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री रवाना होतील. आज मुख्यमंत्री पालघरमध्ये जाणार आहेत. तर मुंबई 26/11च्या शहीदांना आदरांजली वाहिल्यानंतर आता मुख्यमंत्री गेटवे ऑफ इंडिया इथे जाऊन मानवंदना देणार आहेत, श्रद्धांजली अर्पण करणार आहेत आणि त्यानंतर पालघरमध्ये मुख्यमंत्री प्रचारासाठी सभा घेणार आहेत.